नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्व. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर ना आज आहे ना श्रेयाचं ना सेरेलॅक. तर आज ना सेरेलॅक बनवणार आहे, तर त्याचीच रेसिपी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, केस कापून आलेत ना, तर मग परत कपडे झालेले आहेत, तर ते परत पावडर टाकलेले आहेत आणि आता परत केस चादर बिदर काढलेली आहे, तर ती धुवायचे. तर आजूचं जेवण जेवण वगैरे झालेलं आहे. श्रेयाचं बाकी आहे, कुकरला लावलेले आहे खिचडी. तिला गाजरची खिचडी बनवणार आहे. आणि मग आता बघू, सेरेलॅकची रेसिपी तुम्हाला सांगते. तर आमच्याकडे ना सकाळपासून लाईट गेलेली, ते आत्ता आले. तर सगळं खिडक्या बिडक्या ओपन केलेत सगळं, तर त्याचा उजेड तुम्हाला येत असेल बघा. तिच्यासाठी ना मी सेरेलॅकसाठी राशनचे तांदूळ यूज करते. आपले पॉलिशवाले यूज नाही करत, हे राशनचे तांदूळ यूज करते. बघा आदूने श्रेयाला कसं घेतलंय गोदीमध्ये. नीट बघ, नीट सांभाळ, नीट सांभाळ. बघा तिथे ठेव जा. बघा ते बघा, दीड ग्लास बोलतो, 1.5 वाटी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. मसूरची डाळ आणि मुगाची डाळ घेतले. डाळीचे प्रमाण मी जास्तच घेते, तांदूळ थोडे कमी घेते. तर मसूरची डाळ आहे ती घेते 1 वाटी. मुगाची डाळ, हे बघा, हे धुवून सुकवून ठेवलेलं आहे. धुतल्याने चांगलं धुवून सुकलेलं आहे. आता याला भाजू. सेरेलॅकमध्ये काजू, अक्रोड, पिस्ता आणि हे पंपकिन सीड, सूर्यफुलाची बीज आणि काय बोलतो त्याला, टरबुजाची बीज, हे सगळं घेतलं. हे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी चांगलं असतं. अक्रोडमध्ये हे ओमेगा 3 असतं जास्त प्रमाणात. हे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी यूजफुल असतात. हे सगळे नट्स यूजफुल असतात, म्हणून हे जास्त प्रमाणात मी वापरते. हे आपण थोडंसं रोस्ट करूया. भाजून घेतलं ते बदाम आहेत, ते बदाम भाजून घेते. हे झाले बदाम रोस्ट करून, तर हे काढूया आपण. आता आपण पिस्ता आणि अक्रोड भाजून घेऊया.
आता आपण ही डाळ आहे ना, मसूर आणि मुगाची डाळ ही फ्राय करूया आपण. ही बघा, ही डाळ झालेली आहे, गोल्डन झालेली आहे. तर ही काढूया आपण. दूध घेतलंय, चांगलं व्यवस्थित स्वच्छ करून सुकवलेले आहेत. तर हे पण आपण हे करूया, गोल्डन ब्राऊन करूया. थोडंसं गोल्डन ब्राऊन करूया. हे बघा, स्वच्छ असं धुवून वगैरे घेतलेले आहे, गोल्डन ब्राऊन करूया. याला पण आता गोल्डन ब्राऊन करूया. ताणल्याने कसं मुलांचं पोट पण भरल्यासारखं वाटतं आणि त्यांना पौष्टिक असं पण शरीरात भेटतं. आता आपण याला ब्राऊन करून घेऊया. ब्राऊन झाले तांदूळ, आता आपण काढूया. अलसी टाकूया. अलसी थोडं जास्त प्रमाणातच टाकते जरा. अलसीमध्ये B12 ओमेगा 3 जास्त प्रमाणात असतं. ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप फायदेशीर असतं. ते नर्व सिस्टम वगैरे ते बॅलन्स ठेवतो ओमेगा 3. म्हणून हे जास्त प्रमाणात आपण अशा मुलांना जर दिलं ना अलसीचं पाणी म्हणावं, अलसीचं पावडर, कारण जास्त प्रमाणात ह्याच्यात ओमेगा 3 असते ना, त्याच्यामुळे मग मी तिला कधी कधी अलसीचं पाणी पण पाजते आणि कधी कधी ह्याच्यामध्ये सेरेलॅकमध्ये किंवा आपण पावडर म्हणून असंही देऊ शकतो. जास्त प्रमाणात असतं ना ओमेगा 3, त्याच्यामुळे हे डेफिनेटली टाकलंच पाहिजे सेरेलॅकमध्ये. त्याला थोडंसं रोस्ट करते चांगलं व्यवस्थित. गरम झालं आता, तडतडचा आवाज येत आहे. त्याला काढून टाकू. बघा झाले गरम, ते काढून. तर आपण जिरा भाजूया. जिरामध्ये B12 खूप प्रमाणात असतं. तर आणि मुलांना थंडावा देण्यासाठी पण चांगलं असतं मुलांच्या पोटाला. आणि
जिरं भाजून घेऊया. नंतर आपण काय बोलतात बडीशोप तर गॅससाठी वगैरे उपयुक्त असते, तर बडीशोप पण भाजून घेऊया. झालं. सोप भाजूया. सोपनी ना गॅस पण होत नाही आपल्याला, म्हणजे मुलांना, लहान मुलांना ते सूप तर टाकलं पाहिजे सेरेलॅकमध्ये. भाजून घेऊया छानपैकी. भाजलेले आणि हे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे भाजायचे, तर त्याला एकत्र जीव करूया. थोडं थोडं मिक्सरला लावून घ्या. महिनाभर चालेल एवढं तिला व्यवस्थित. आपले असे स्पेशल चाइल्ड मुलांना, म्हणजे आपलं असं ज्यांचं ब्रेन असं झालं आहे त्यांच्यासाठी जास्त करून नट्स, पंपकिन्स, हे आपलं अलसी, ह्या सगळ्या गोष्टी आपण यूज केला की त्यांना ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण फायदेशीर ठरतं. त्यांचं प्रोसेसिंग म्हणजे डेव्हलपमेंट व्यवस्थित वाढत जातं. ह्यासाठी आपण हे सगळं केलं पाहिजे. मॉर्निंगला पण बदाम वगैरे असं हे करून ते पण दिले पाहिजे. बघा रेडी झालंय सेरेलॅक श्रेयाचं. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला आणि श्रेयाचं जर मी केलेला सेरेलॅक जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला, श्रेयाचं सेरेलॅक कसं बनवलं तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आणि पुन्हा व्हिडिओ बघा. आणि हे सगळे मी जेवढे पदार्थ टाकले ते सगळे ब्रेन डेव्हलपमेंटसाठीच उपयोगी ठरा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.